हॅलो डिअर स्टुडंट्स, ग्रॅव्हिटेशनवर आपण लेक्चर 1.1मध्ये कॅन यू रिकॉलमधील पहिले 3 क्वेश्चन्स पाहिलेले होते. आता हा लेक्चर 1.1चा हा सेकंड पार्ट आहे. म्हणजे यामध्ये आपण या 10 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये काही इंटेक्स्ट क्वेश्चन्स जे तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ग्रॅव्हिटेशन ह्या पॉईंट्स खाली दिलेले आहेत. ग्रॅव्हिटेशन हा पॉईंट जर तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पाहिला तर त्याच्यामध्ये त्या पॅरेग्राफमध्ये काही इंटेक्स्ट क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत. त्या इंटेक्स्ट क्वेश्चनची संख्या इकडं 3 आहे. तर ते इंटेक्स्ट क्वेश्चन देखील आपण काय करणार आहे ह्याच्यामध्ये घेणार आहे. आता आपल्याला सगळ्यांनाही माहीत आहे की न्यूटन जे होते ते न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली बसलेले होते आणि मग सफरचंद वरून खाली पडला. मग त्यांच्या डोक्यात असा विचार आला की हा सफरचंद व्हर्टिकली डाऊनवर्ड का आला, हा हॉरिझॉन्टली का गेला नाही, हॉरिझॉन्टल डायरेक्शनला का गेला नाही. म्हणजे इथूनच ॲक्च्युली ग्रॅव्हिटेशन ह्या संकल्पनेचा उगम झाला आणि मग ग्रॅव्हिटेशनचं इन्व्हेन्शन झालं. तर याच्यामध्ये हेच 3 क्वेश्चन्स याच्यावर आधारित याच्यामध्ये विचारण्यात आलेले आहेत. तर इंटेक्स्ट क्वेश्चन्स त्यामध्ये पहिला इंटेक्स्ट क्वेश्चन जो आहे ते व्हाय ऑल ॲपल्स फॉल व्हर्टिकली डाऊनवर्ड अँड नॉट ॲट ॲन अँगल टू द व्हर्टिकल, व्हाय डू दे नॉट फ्लाय ऑफ इन अ हॉरिझॉन्टल डिरेक्शन. म्हणजेच आता इकडं मी काय केलं, एक पृथ्वीची एक छोटीशी आकृती इकडं मी काढलेली आहे तुमच्यासाठी, तुम्हाला समजावून सांगण्यासाठी. म्हणजे जसं आपण काय करतो आहे की आपण याच्यामध्ये हा जो पहिला पॉईंट घेतलेला आहे, द अर्थ इज अट्रॅक्टेड द ॲपल टुवर्ड्स इटसेल्फ. म्हणजे पृथ्वी जी आहे, पृथ्वी काय करते की ह्या ॲपलला स्वतःकडं आकर्षून घेते अँड धिस अट्रॅक्टिव्ह फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजे आणि हे अट्रॅक्शन जे आहे ते हे अट्रॅक्शन हे सेंटर ऑफ द अर्थकडं आहे. म्हणजे ह्या ॲपलवर ह्या पृथ्वीच्या सेंटर ऑफ द अर्थकडून एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावला जातो आणि त्याचा परिणाम म्हणून हा ॲपल जो आहे ना तो व्हर्टिकली डाऊनवर्ड येतो आहे. आता तुम्ही असं गृहीत धरा की आपण असं पण आपल्या डोक्यामध्ये एक विचार येईल की मग ज्या वेळेला ही पृथ्वी स्वतःभोवती फिरता सूर्याभोवती फिरत असते, मग असं झाल्यानंतर ज्या वेळेला अशी स्थिती येईल म्हणजे हे झाड काय होईल इकडं खालच्या बाजूला असेल, त्यावेळेला ॲक्च्युली काय होईल. तर या वेळेला देखील हे ॲपल जे आहे हे ॲपल काय होणार आहे, ज्या वेळेला इथून, कारण त्यावेळेला आपण कसं असतो आहे या सरफेसचा विचार करताना, आज समजा आपण या सरफेसला असू पृथ्वीच्या, तर आपण असा करतो आहे, आपण असा विचार करतो की हा जो विस्तीर्ण पृष्ठभाग आहे पृथ्वीचा, या विस्तीर्ण पृष्ठभागावर पृथ्वीच्या सेंटरकडून म्हणजे सेंटर ऑफ द अर्थकडून इकडं ग्रॅव्हिटेशन सगळीकडं ग्रॅव्हिटेशन प्रयुक्त झालेलं आहे. आणि याचा परिणाम म्हणूनच इकडे एखादी वस्तू जरी असली या खालच्या बाजूला, तर या खालच्या बाजूची वस्तू इकडं खाली नाही पडत, इकडं हॉरिझॉन्टली किंवा इकडं अशी जात नाही हॉरिझॉन्टली. का? कारण पृथ्वीच्या सेंटरकडून ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्याद्वारे ती बांधली गेलेली आहे. ती वस्तू पृथ्वीशी बांधली गेलेली आहे. ज्या पद्धतीनं आपण असा विचार करूया की एखादा चुंबक आहे आणि त्या चुंबकाला जर एखादा लोखंडी खिळा चिकटला तर तो चुंबक तुम्ही कसाही फिरवा ना, चुंबक कसाही फिरवल्यानंतर देखील तो त्या खिळ्याला ती पृथ्वी अजिबात सोडणार नाही. एवढं त्याचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन तीव्र आहे त्या चुंबकाचं, त्याच्यामध्ये इतकं मॅग्नेटिझम आहे. आणि त्यामुळंच इकडं देखील काय होतं की तुम्ही पृथ्वीच्या कोणत्याही पृष्ठभागावर असा, त्याचा परिणाम असा होतो की पृथ्वीच्या सेंटरकडून प्रत्येक वस्तूवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो काय झालेला आहे की प्रयुक्त होत असल्यामुळं पृथ्वीकडं, पृथ्वीच्या सेंटरकडं त्या सगळ्या वस्तू काय होतात, सगळ्या वस्तू आकर्षिल्या जात असतात. आणि त्याचाच परिणाम म्हणून या ॲपल म्हणजे हा जो ॲपल आहे, हा ॲपल देखील पृथ्वीच्या सेंटरकडे काय होतो, इकडं व्हर्टिकली डाऊनवर्ड फॉल होतो. आता आपण इकडं मी एक तुमच्या उदाहरणासाठी मी एक दुसरं झाड लावलेलं आहे, इकडं आंब्याचं झाड लावलेलं आहे. तर हा मँगो ट्री आहे आणि हा मँगो आहे, तो मँगो देखील व्हर्टिकली डाऊनवर्डच इकडं काय होणार आहे, फॉल होणार आहे. तो हॉरिझॉन्टल डिरेक्शनला अजिबात फॉल होणार नाही. कारण त्यावेळेला आपण या सरफेसचा विचार करू त्यावेळेला ही स्थिती अशी असणार आहे. म्हणजे हा मँगो जो आहे तो मँगो व्हर्टिकली डाऊनवर्ड होणार आहे. तो कुठल्याही स्थितीमध्ये म्हणजे हॉरिझॉन्टली जाणार नाही. तो क्षितिज समांतर अशा याच्यामध्ये जाणार नाही, तर क्षितिज लंब तो पडताना आपल्याला दिसणार आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या की जे काही जो काही ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे तो ग्रॅव्हिटेशन फोर्स हा पृथ्वीच्या
सगळ्या वस्तूंवर प्रयुक्त होतो. त्यामुळे त्याच्या सेंटरच्याच दिशेने प्रत्येक वस्तू काय होणार आहे, फॉल होणार आहे, जी पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनमुळं फॉल होताना दिसेल. ते ग्रॅव्हिटेशन पृथ्वीच्या सेंटरमध्ये सेंटर करून त्या वस्तूंवर प्रयुक्त झालेलं असतं. ओके. आता सेकंड जो पॉईंट आहे, द डायरेक्शन फ्रॉम द ॲपल ऑन द ट्री टू द सेंटर ऑफ द अर्थ इज द व्हर्टिकल डायरेक्शन ॲट द पोझिशन ऑफ द ॲपल. म्हणजेच झाडावरील सफरचंदापासून, आता ह्या झाडावरील सफरचंदापासून पृथ्वीच्या केंद्राकडे जाणारी जी दिशा आहे ती दिशा देखील कशी आहे, व्हर्टिकल आहे ना, ती दिशा व्हर्टिकल असल्यामुळे म्हणजे क्षितिज लंब असल्यामुळं सफरचंद झाडावरून क्षितिज लंब दिशेने म्हणजे सरळ खालीच पडते. ओके. आता त्यामुळेच आपण असं म्हणू शकतो की सर्व सफरचंदे किंवा सर्व वस्तू, इतर वस्तू देखील सरळ खालीच येतात आणि ती पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने येत असतात. त्यामुळेच मी असं म्हटलं आहे, हेन्स ॲपल फॉल्स व्हर्टिकली डाऊनवर्ड्स, इट डज नॉट फ्लाय ऑफ इन अ हॉरिझॉन्टल डायरेक्शन. ओके. आता सेकंड क्वेश्चन जो विचारलेला आहे तो सेकंड क्वेश्चन आहे, इफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन ॲक्ट्स ऑन ॲपल्स ऑन द ट्री ॲट डिफरंट हाईट्स फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ, can it also act on objects at even greater heights, much further away from the earth, like for example the moon. म्हणजेच जर गुरुत्वाकर्षण बल वेगवेगळ्या उंचीवर असलेल्या सफरचंदावर प्रयुक्त होत असेल तर ते सफरचंदाहून बऱ्याच अधिक उंचीवर किंवा पृथ्वीपासून खूप दूरवर असलेल्या चंद्रासारख्या वस्तूंवरही प्रयुक्त होत असेल का? तर ज्या पद्धतीने एका सफरचंदावर हे गुरुत्वाकर्षण जे आहे ते कार्य करतं, त्याच पद्धतीनं मून किंवा इतर जे काही स्टार्स असतील किंवा सूर्य असेल तर या म्हणजे इतर ग्रहांवर देखील हे गुरुत्वाकर्षण काय होतं, कार्य करत असतं. त्यामुळेच याचं ॲन्सर मी इकडं काय लिहिलं आहे, येस लिहिलं आहे. आणि यातला तिसरा जो क्वेश्चन तुम्हाला विचारण्यात आलेला आहे तो तिसरा क्वेश्चन आहे, कॅन इट ॲक्ट ऑन इव्हन फर्दर ऑब्जेक्ट्स लाईक द अदर प्लॅनेट्स अँड द सन. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की सूर्य किंवा ग्रह अशा चंद्राहून अधिक दूरवरच्या ज्या खगोलीय वस्तू आहेत त्या वस्तूंवर देखील गुरुत्वाकर्षण बल प्रयुक्त होत असेल का? तर त्याचं देखील ॲन्सर ॲक्च्युली येस आहे. आता तुम्ही इथं एक गोष्ट लक्षात घ्या की जसं मी तुम्हाला पृथ्वी आणि मॅग्नेटचं एक एक्झाम्पल दिलं, तर पृथ्वीचं जे गुरुत्वाकर्षण बल आहे ते एखाद्या मॅग्नेटप्रमाणेच कार्य करत असतं. म्हणजे ज्या पद्धतीनं मॅग्नेट काम करतो, मॅग्नेट कोणत्याही स्थितीत लोखंडी खिळ्याला किंवा लोखंडी वस्तूला सोडत नाही, त्याच पद्धतीनं ही पृथ्वीच्या सेंटरकडून पृथ्वीच्या पृष्ठभागावरील प्रत्येक वस्तूवर काय आहे, पृथ्वीकडून एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे ना तो फोर्स ॲप्लाय केला जात असतो आणि त्यामुळेच पृथ्वीवरची कोणतीही वस्तू पडत नाही. एव्हा ना पडली तरीही ती वस्तू काय होते, पृथ्वीच्या सेंटरच्या दिशेनं व्हर्टिकली डाऊनवर्ड फॉल होते, व्हर्टिकली डाऊनवर्ड पडते ॲक्च्युली. ओके. तर मला आय होप की हा भाग तुम्हाला सगळा जो शिकवला, हे 2-3 क्वेश्चन होते ते तुम्हाला चांगले समजलेले असतील. तर आपल्या पुढच्या कॉन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी, चांगल्या होण्यासाठी निश्चितच या क्वेश्चनचा उपयोग आपल्याला होणार आहे आणि मग आपण पुढच्या कॉन्सेप्ट देखील चांगल्या पद्धतीनं म्हणजे अंडरस्टँडिंग लेवलवर आपण चांगल्या करू शकतो. ओके. थँक्यू व्हेरी मच.